व्हॉइस ऑफ मीडिया धाराशिव लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा अतिशय सुंदर अशा कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम धाराशिव जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेंद्र, आमदार श्री कैलाश पाटील, माझे सहकारी आणि माजी आमदार चौगुले, बाकी या पत्रकार संघाचे सर्व जे प्रमुख आहेत ते ओंकार बनसोडे, रमेश पेटे, श्रीकांत मडके, देवकांत कांबळे, संतोषवीर, प्रकाश काशी, दीपक पालपूर, आकाश बरोडे, छत्रपती गायकवाड, भरत लोटे, दयानंद नरोटे, जसवंत सिंग बायस, रामराजे जगताप, अमोल पाटील, रवींद्र तांबे, काकासाहेब कांबळे, मनोज जाधव, मल्लिकार्जुन सोनवणे, सलीम पठाण, किशोर माळी, अलीम शेख, अलीम चकनशिवे, सलीम सुटके, गोळप्पा कांबळे, दत्तात्रय भराडे, राहुल शेळके, प्रमोद राऊत, रामेश्वर शिंदे, धाराशिवचे जे आहेत सचिन गवळी, विलास कपट, चंद्रमती गायकवाड, प्रमोद वेलपाटर, ज्ञानेश्वर वाघमारे, गिरीश भोजर, बालाजी माणिकराव असे सर्व उपस्थित सर्व मान्यवर, मला खूप आनंद या गोष्टीचा झाला की माझ्या हस्ते हा आपण कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमाला एवढ्या मान्यवरांना आपण बोलवलं। खरं तर धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेऊन आता 1-1.5 महिन्याचा कालावधी झालेला आहे, परंतु या जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त सुविधा राज्य शासनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणण्यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्नशील राहणार आहे। अतिशय सुंदर आणि सुंदर उपक्रम आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहे, कारण आपण जिल्ह्यातील पत्रकारांना शासकीय जागेत घर बांधता यावे यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील मागणी केलेली आहे। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात या कक्षासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे आणि या अशा मागण्या खऱ्या अर्थानं गरजेच्या आहेत, कारण आम्ही शहरी भागाचं नेतृत्व करतो की ज्या ठाणे शहराचं नेतृत्व करतो त्या ठाण्यामध्ये सुद्धा आम्ही पत्रकारांना आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मान्यतेने सगळ्या पत्रकारांना जवळजवळ 150च्या आसपास पत्रकारांना स्वतःची घरं पण आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। मीराबाईंना आता आम्ही त्याची सुरुवात करतोय, त्यामुळे या जागा असणं आणि त्याचबरोबर पत्रकारांसाठी कक्ष असणं ही पण गरज आहे, कारण आपण पत्रकारितेचा चौथा स्तंभ आहात आणि मी सुद्धा शेवटी पत्रकारांचाच मुलगा म्हणजे कदाचित तुम्हाला कल्पना नसेल पण माझे वडील हे दैनिक मराठा म्हणजे आचार्य अत्रेंचा जो दैनिक मराठा तिथे उपसंपादक होते आणि त्यांच्या माध्यमातून थोडंसं पत्रकारितेबद्दल आत्मीयता ही प्रताप सरनाईकच्या मनामध्ये असणारच यात काही शंका नाहीये। त्यामुळे पत्रकारांचा कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा त्यांच्याबरोबर संवाद करण्याचा विषय असू द्या, मी नेहमी त्यासाठी आघाडीवर असतो आणि पत्रकारांना न्याय देण्याची सुद्धा माझी नेहमीच भूमिका असते। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस DPCची बैठक होती त्यावेळेस काही आमच्या पत्रकारांनी मला विनंती होती की त्या बैठकीमध्ये आम्हाला परमिशन दिलीच जात नाही, ती परमिशन देण्याचं काम लगेच मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून करून केलं, कारण आमचे ओमराजे बरोबर सुद्धा त्या ठिकाणी मला सांगत होते की साहेब पत्रकारांना आतमध्ये यायला हवं, कारण त्यांना माहिती आपण जिल्ह्याच्या विकासासाठी काय काय करतोय, कोण समाजात कसं बोलतोय याची सुद्धा माहिती व्हावी आणि त्याबरोबर ती मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी करून मला त्या ठिकाणी लगेच परमिशन सुद्धा दिली। अशाच पद्धतीनं जिल्ह्याच्या विकासासाठी पत्रकारांची जशी लोकप्रतिनिधींची गरज असते तशी पत्रकारांची गरज असते आणि त्यामुळे जर योग्य जागा तुम्ही जर शोधून काढाल तर आपण कशा प्रकारे तुमच्या पत्रकारांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देऊ ते पण बघू। आणि मी दुसरी जी तुमची मागणी आहे की पत्रकारांना राज्य महामंडळ सर्व बसेसमध्ये सवलत मिळावी। आता आमच्या लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75% वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसलो तर मला असं वाटतं की ते SD महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा मी विचार करू शकत नाही, कारण माझी
शेवटी एसटीची सेवा ही तळागाळातल्या जनतेपर्यंत गाव पेठे एसटीची ही संकल्पना जरी असली तरी माझी संकल्पना आहे एसटी तेथे एसटी म्हणजे आमचा जो आदिवासी बांधव आहे एसटी वर्ग जो आमचा आहे या राज्यातील तो आदिवासी पाड्यांमध्ये राहतो गावाखेड्यांमध्ये अगदी डोंगरावर दऱ्यावर तो वास्तव्य करतो त्या ठिकाणी आमची एसटी पोहोचली पाहिजे आणि त्या एसटी प्रवासातील लोकांसाठी माझी एसटी जायला पाहिजे या मताचा मी आहे त्यामुळे मी प्रयत्न भविष्यामध्ये करणार आहे त्यासाठी आमचं सहकार्य नक्कीच लागेल पत्रकारांना 15 लाख रुपयाची विमा कवच मागच्या वर्षी दिले होते 200 पेक्षा जास्त पत्रकारांना 16 लाख रुपयाचे जीवन विमा कवच दिले होते आमदार कैलास पाटील यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ते करतायत लोकप्रतिनिधींनी अशा गोष्टींमध्ये खरोखर पुढाकार घेणं गरजेचं आहे कारण आता आम्ही कार्ड देत होतो खासदार ओमराजे म्हणाले माझ्या हस्ते कार्ड दिलं ओमराजेंच्या हस्ते कार्ड दिलं तर मी विचार करत होतो की कैलास पाटलांना हे कसं काय कार्ड द्यायला सांगतात कारण त्यांनी सांगितलं नाही ही संकल्पना त्यांचीच आहे त्यामुळे मलाही बरं वाटतं की आमचे आमदार अशा पद्धतीची पण चांगली कामं या परिसरातील पत्रकारांना न्याय देण्यासाठी करत असतात खरोखर वाख्यानं जो आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वारंवार घडत आलेलं आहे अनेक काही गोष्टी या जिल्ह्यामध्ये आपण करतोय त्याची माहिती तुम्हाला डीबीसीच्या बैठकीमध्ये दिली असेलच आताच मी तुळजापूरला जाऊन आलो तर तुळजापूरमध्ये 300 बेडचं अद्ययावत हॉस्पिटल 5 लाखापर्यंतचा इलाज प्रत्येक व्यक्तीला जो सामान्य कुटुंबातला असेल त्या ठिकाणी ऑरेंज रेशन कार्ड असू द्या येलो रेशन कार्ड असू द्या किंवा व्हाईट रेशन कार्ड असू द्या प्रत्येकाला 5 लाखापर्यंतचा इलाज त्या ठिकाणी त्यासाठी लागणारी सर्व औषधं आणि जेवणासह नाश्त्यासह सगळ्या गोष्टी या देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि लवकरच ते हॉस्पिटल आपण सुरुवात करतोय राज्य शासनाने तुळजापूर नगर परिषद आणि त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ते हॉस्पिटल आता आजच बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे आणि तशा पद्धतीचे ते काम आपण लवकरात लवकर करतोय ड्रग्स माफिया हे मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या तुळजापूर सारख्या शहरामध्ये सुद्धा यायला लागले त्याच्या माफिया वाचून दुःख झालं कारण शेवटी मी सुद्धा या जिल्ह्याचा पालकमंत्री मी ताबडतोब एसपींना आदेश दिले की कुणी या ड्रग माफियाच्या पाठीमागे भले राजकीय व्यक्ती जवळ असू द्या कुठलाही नेता असू द्या स्थानिक पोलीस असू द्या किंवा स्थानिक कार्यकर्ते असू द्या सगळ्यांना तुरुंगात धाडण्याचं काम पुढल्या 72 तासामध्ये तुम्हाला करायचं आहे आणि जर तुम्ही हे काम केलं आणि लखोद लेखी स्वरूपात जर मला माहिती दिली नाही तर तुमची काही गैर अशा प्रकारच्या सूचना मी त्या ठिकाणी केलेल्या आहेत तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीनं आर्किटेक्ट आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटची जी लोक होती त्यांनाही मी घेऊन गेलो होतो कारण मातेच्या मंदिरामध्ये काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत त्यामुळे त्याही कामाला सुरुवात करायला सांगितलेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये काम करत असताना जो गाभाऱ्यावरचा वरचा कळस होता त्या कळसाची जी वजन होतं क्षमता होती जी त्यापेक्षा 4 पटीनं जास्त वजन त्या कळसावर केल्यामुळे त्या खालच्या दगडांवर आणि काही भिंतीवर भेगा पडल्या होत्या त्यामुळे त्या गोष्टींची पण सुधारणा आपण करतोय आता तर फक्त 1-1.5 महिना झालेला आहे पुढे अजून अनेक दिवस पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर असणार आहे आणि ह्या जिल्ह्याचं जास्तीत जास्त मागासलेपण काढून या जिल्ह्याला कसं आपण जास्ती स्तरावर घेऊन जाता येईल यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे पत्रकार हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि त्या स्तंभाला तर सोबत घेऊन तुम्ही काम केलं तर निश्चितपणे या जिल्ह्याचा विकास किंवा या राज्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही परत एकदा मला आमंत्रित केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नळदुर्ग येथे किल्ल्याची पाहणी आणि त्याचबरोबर 2 हॉस्पिटलचा लोकार्पणाचा कार्यक्रम असल्या करताना आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र.